श्रीदेवी महात्म्य अध्याय 4 देवीची स्तुती। श्री मेधा ऋषी सुरथाला देवीचे चरित्र पुढे सांगू लागले। देवांनी देवीची उत्तम अर्थपूर्ण शब्दांनी स्तुती केली। देवी सर्वांच्या जाणीवेत विविध शक्तींच्या रूपात कशी स्थित आहे त्याचे पुष्कळ वर्णन त्यांनी केले। तिच्या दयाळूपणाची, पराक्रमाची, सर्व व्याप्तित्वाची, प्रभावाची, सद्गुणांची व आद्यशक्ती रूपाची नाना प्रकारे स्तुती केली। विश्वस्वरूपिणी, विश्वपालिका, शुभवर्धिनी, लक्ष्मी, अलक्ष्मी, श्रद्धा, लज्जा, सर्वाश्रया, आद्या, स्वाहा, स्वधा, मुक्ती, हेतू, शब्दशक्ती, अचिंत्या, परमविद्या, भगवती, मेधा, अंबिका, गौरी, पार्वती, भवानी, धनदा, यशोदा, दुर्गा, दारिद्र्यहारिणी, दुःखहारिणी अशा नाना नामांनी व विशेषणांनी तिची वारंवार स्तुती केली। तेव्हा देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि इष्टवर मागा असे देवांना म्हणाली। देवांनी म्हटले, या महिषासुराला व असुर सैन्याला मारून तू आमचे जसे रक्षण केले आहेस, असेच तू जेव्हा जेव्हा जे जे अवतार घेशील तेव्हा तेव्हा त्या काळी आमचे व साधूजनांचे व तुझ्या खऱ्या भक्तांचे रक्षण कर, अशी आमची प्रार्थना आहे। नंतर त्यांनी देवीची उत्तम उपचारांनी पूजा केली। नंतर ते म्हणाले, जो मनुष्य आत्ता तुझे जे स्तोत्र आम्ही म्हटले त्याचा श्रद्धापूर्वक पाठ करील त्याचेही सर्व संकटात रक्षण कर। देवीने त्यांना दोन्ही वर प्रसन्न मनाने प्रदान केले। तथास्तु अशा आशीर्वादाच्या वाक्याने देवीने त्यांना अभय दिले व ती अंतर्धान पावली। देवांचे सर्व तेज निघून एकवटले व लक्ष्मी रूपाने ते प्रगट झाले। देवीचे हे चरित्र 3 अध्यायात मिळून वर्णिले। गौरीच्या दिव्य शरीरापासून महासरस्वतीचा आविर्भाव होईल ती कथा पुढील अध्यायात सांगितली आहे।